संसाराची रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण कोणा ठेच लागली तुकोबा आहे म्हणतात. अपेक्षा कोणाकडनं करायची? जो समाज तुकाराम शेठ म्हणत होता तो तुक्या म्हणायला लागला. घरात पत्नी रागावते, बाहेर आलो गलीमध्ये चार आजी माया बसल्या होत्या, त्या तरी चांगलं बोलतील, पण त्यांनी सुद्धा मुखातून एक वाक्य माझ्यासाठी चांगलं खर्च केलं नाही. अपेक्षा कोणाकडनं करायची? आता सगळ्यांकडनं अपेक्षा संपली देवा, फक्त अपेक्षा आता तुझ्याकडनं आणि फक्त तुझा धावा करायचा. माझ्या तुकोबांनी पंढरपुराचा मार्ग धरला. देवाला भेटण्याची ओढ आहे, अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आहे. बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला केव्हा भेटती, बारे पांडुरंगा केव्हा भेट देती, बारे विठ्ठला केव्हा भेटती, बारे पांडुरंगा केव्हा भेटती, बारे विठ्ठला केव्हा भेटती, बारे पांडुरंगा केव्हा भेटती, बारे पंढरपुराचा मार्ग धरलेला माझ्या तुकोबारायांनी. रस्त्याने चालतात भगवंताला भेटण्याची आशा. चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं. एकच सांगायचं काय, हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सांगा देवाना साधू संताला नतमस्तक व्हायचं. एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहिरी सांगा, माझा राम राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबार चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला. भगवंताच्या गाभाऱ्यात पोहोचले आणि देवाचं दर्शन घेतलं. आणि तुम्हाला सांगू का, अभंग घेतल्याच्या नंतर मला आवर्जून सांगायला आवडतं गुरुजी, भगवंताच्या दर्शनाचा आनंद वारीला चालणाऱ्या वारकऱ्याला कळतो. स्पेशल देवाच्या दर्शनासाठी निघालेला असेल त्या भक्ताला देवाच्या दर्शनाचा आनंद कळतो. आणि देवाचा दर्शनाचा आनंद गोपिकांना कळाला. सहज आपण नातेवाईकांकडे गेलोय, त्या गावात मोठं मंदिर आहे, रांधाय राहणार तिथला देवना पाय पडी, त्यासले देव दिखत नाही. त्यासले देवना मंदिर माबी एकच दिखत, बासुंदी पुरी वहिनी होईन का नाही नाही का. देव बघण्यासाठी त्याच्यासाठी पूर्ण हो त्यालाच वेळ द्यावा लागेल नाही का. विचारात सुद्धा तोच असला पाहिजे तर बघू. बोलू नका बोलू नका बोलू नका माया बहिणीसून बोलू नका. बघू इकडे जाण्यात पुढे पुढे रे आप्पा आता पाहिन उभा नको राव रे भाऊ. लोक सांगितलं रे उभं कर देत तांगड्या तरी उपटी देत रे दादा. भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला. जसं की माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, हे रूप पाहता
लोचनी रूप पाहता लोचनी. किंवा गोपिकांनी कन्हैयाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर गोपिकांचे भाव माझे संत सांगतात. हे हो ते निवेदी येले मन, 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 ते निवेदी येले मन. पाहिला पाहिला ते निवेदी येले मन, ते निवेदी येले मन, ते निवेदी येले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. भगवंताचं दर्शन घेतलं. मी जरा थोडं देवाच्या दर्शनाचा आनंद एक गुजराती भक्त भारी वर्णन करतो. आता लोक म्हणतील महाराज पंजाबी भक्त, गुजराती भक्त, मारवाडी भक्त होतात का देवना? अरे कोणत्या जातीचे असे नाहीत की देवाचे भक्त नव्हते. हो, कारण आमचे संत एका गौडणीमध्ये भारी परिचय देतात. हे मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, एक मुसलमानी नको गुजरली अशा कविल्या गवळणी. मराठी कानडिया, हो मराठी कानडिया, हो मराठी कानडिया. कोणत्या कोणत्या गवळणी सांगितल्या? मराठी कानडिया, एक मुसलमानी न कोकणी गुजरणी अशा पाची जणी ठकविल्या गवळणी. हो, सर्व जाती धर्माचे भक्त होते माझ्या देवाचे. हो, म्हणून तर हो, एक पंजाबी भक्तानं देवाचं दर्शन घेतलं, देवाचं रूप बघितलं. आणि पंजाबी भक्त तरुण पोरसले असं वाटेन काहीतरी गाणं बिन म्हण राहिना भाऊ महाराज, पण गाणा मा बी देवना भाव शेतस. हे किडना सोना तै नाही, ओ किडना प्यारा ते नहीं, रब ने बनावा जी कर देखता रवा. ओ किडना सोना ते नहीं, ओ किडना प्यारा ते नहीं, रब ने बनावा जी कर देखता रवा. दिल विच शीशे जो बसावा, दिल विच शीशे जो बसावा, जी कर देख करवा. वो कितना सोना तेने, वो कितना प्यारा तेने, रब ने बनावा जी कर देख करवा. देवाचं रूपच तसं आहे महाराज. बघितल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती प्रेमातच पडतं, फक्त बघणाऱ्याची दृष्टी चांगली. भगवंताला पाहिल्याच्या नंतर हो, बाकी काय कशातच भाव राहिलेला नाही, कशातच चित्त राहिलेलं नाही. हे हरी विठ्ठल विठ्ठल.
बाबा एकदा जर का भगवंताचं दर्शन घेतलं ना पंढरपुराला जाऊन, वृंदावन मध्ये जाऊन एकदा ज्यानं दर्शन घेतलं, जो प्रेमात पडला का घरी येऊन एकच वाट बघतो, हे तेरे दर्शन की आस बडी, ओ तेरे दर्शन की आस बडी, कान्हा मैं तो कब से खड़ी, तेरे दर्शन की आस बडी, कान्हा मैं तो कब से खड़ी। ज्यानं एकदा भगवंताला बघितलं त्याच्या प्रेमात पडतो, पण बघायची दृष्टी चांगली असली तर। हो, आता इथं तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं, दर्शन घेतल्याच्या नंतर 4 पाऊल पुढे सरकले, दर्शन घेतलं आता माघारी फिरायचं होतं, भगवंताचं दर्शन घेतलं, पाठ फिरवली, 4 पाऊल पुढे सरकले आणि फिरून माग बघितलं, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून माग बघत होते, 4 पाऊल चालायचे, फिरून माग बघायचे तुकोबाराय। भगवंतानं न राहता केलेला प्रश्न, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून माग पाहताय, नेमकं चाललंय काय? 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून माग पाहताय, नेमकं चाललंय काय? तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते। तुकोबारायांनी सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते का? त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी मला तुला सोडूच वाटत नाही रे, तुझं पंढरपूर मला सोडूच वाटत नाही। आणि खरं तर हे पंढरपूरच आमच्या संतांच्यासाठी आमचं माहेर आहे, आणि माहेर कोणत्याच लेकराला, कोणत्याच पोरीला सोडू वाटत नाही। मग भूतलावर एवढी सगळी नाती आहेत, त्याच्यातून तुकोबाराय कन्या निवडतात। मग कन्या असा काय विशेष रत्न नाही, मोजून 2 मिनिटात पटवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल। किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, तुकोबाराय कन्या सांगतात, म्हणजे कन्याचं प्रमाण जर तुकोबाराय घेतायत म्हणजे तुकोबाराय काय कन्या काहीतरी विशेष रत्न असेल तर तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या घेतायत। हो, मग काय महत्वाचं नातं आहे ऐका। किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, बावड्या वैरेतून बापले जेवण न सांग। पोरगा जात बाप्पान, पप्पा जेवण करल्या बरं, तो बाप सांगस माल नाही जेवण, पोरग लगेच माघारी फिरतं, मनातल्या मनात म्हणतं, खाशीत काय भूमन बापन काय जाय रे। आता तेच काम तुम्ही पोरीला सांगा, दीदी तुझ्या पप्पानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना। महाराज इतकं गोड बोलते का? माझ्या माऊलीत ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते। बापाच्या जवळ जाते, पप्पा चला बरं जेवण करा, तो बाप म्हणतो, नाही बाई मला नाही जेवायचं। काय झालं पप्पा, का जेवत नाही? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही रे बेटा तसं काय नाही, उठा मग लवकर जेवण करा। बाप म्हणतो, बेटा तू कर ना जेवण। मुलगी म्हणते, पप्पा उठा बरं लवकर, तरी बाप म्हणतो, अरे पोर ऐक ना बेटा, तू कर ना जेवण। मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही, एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत। म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात, म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात। कन्या काय विशेष रत्न आहे अजून सांगतो महाराज। तुमची पोरगी 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर आहे, इतक्या अंतरावर पोरगी आहे, तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते 7 वाजेला, का रे दादा पप्पांची तब्येत कशी आहे? तो म्हणतो, का गं बाई काय झालं? अरे दादा मला वाटलं पप्पांची तब्येत खराब आहे। तो म्हणतो, बाई मला तर काही माहित नाही, लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे का? माय म्हणते, हो राजा 3 दिवसापासून बापाची तब्येत खराब होती, कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले, आता सकाळी सकाळी तुझ्या बापानं नाश्ता केला आणि तुझ्या बापाला गोळ्या औषधी दिलं, तुझा बाप झोपला। तो बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती ताई सांगते, ती दीदी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला खूप ग्रंथ वाचायची गरज नाही रे। मग ताई, दादा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक मला ठचका आला, त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी। ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींकडे असते, म्हणून तुकोबाराय मुलगी सांगायचं, बरोबर आहे ना? मग कन्या एवढी विशेष आहे म्हणून तुकोबाराय प्रमाण म्हणून कन्या सांगतात, कारण बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी असते, बरोबर आहे ना? बापावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मुलगी, पोरापेक्षा जास्त प्रेम बापावर मुलींचं असतं। काय म्हणते दीदी तुमचं, बरोबर आहे ना? बापावर विशेष प्रेम पोरींचं असतं। अरे बसेल सर्व काका बाबा असले, सर्व मावशी असले, मला विचार नाही, कोणता माय बापले पोरगी नको वाटस का?
पोरगी किती विशेष आहे, किती विशेष आहे. जे काम पोरगा नाही करस ते पोर करस आता. बरोबर आहे ना. कदाचित पोरगा बायकोना ऐकीस ने मायबाप घरना बाहेर कर देस, पण पोरगी नवराना पाय पडीस ने मायबापनी सेवा करायला तयार आहे. बराबर. आता जे ऐकलं ना, दुसरं अजून उदाहरण सांगतो. दोन लोकांचा संवाद आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी पोराला सांगत होती, दादा जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. शब्दाकडे लक्ष द्या. जर मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. पोरगा हुशार होता, म्हणे ताई मायबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. तुझं म्हणणं खरं आहे, पर मायबापांनी पोरीला सासरी पाठवत असताना संस्कार असे दिले की बेटा सासू सासरे तेच मायबाप आहे. हे संस्कार जर पोरींना दिले तर वृद्धाश्रमच बांधले जाणार नाही. आपली मानसिकता अशी, आपली मानसिकता अशी. तुम्ही मायर ते रागणी समजून तुमले खरं बोला ना, फक्त ना रागणी यावं ना बोलून जनकन बा करता येईल पास करेल किती 3 दिन पाहिजे. तुम्ही माया ठेवली माझ्या पप्पांना तसं तुम्ही बहुजन करताना मनगाचं चर्चा पाहिजे, तसंच तुम्ही नवीन व्यक्तींना करताना पेक्षा नाही समजलं. तुम्ही नवीन बी वाट असते तुझी मन मनगाचं चर्चा बाकी नाही बाया सासू जाऊ द्या. हो चांगलं होतं गावनं नाव सांगणं नाही बाबा. कोणा नातेवाईक नाही घ्या, कोण जाऊ कोण जाऊ गावनं नाव सांगणं नाही. पुरावा सापडणार म्हणजे लोक येतं बुकामा मोठा टाकतो मुक्काम जे राहिले तू बाजून घर मा एक बहीण ताकलीच नाही जाय माझे आत्मा ताक होत. तो नवरा म्हणे मंदिरावर जाऊन पहिले माझे जरा गरम पाणी अंगोली आणि काय का बेटा म्हणे पहिले देव करी येऊ द्या, मला देव तो येऊ द्या. तुम्ही काय तिथला मग मरी नाही चालणार म्हणे. हो पा आणि तशीच महादेव ना मंदिरवर गेली. हा ते मला सांगा तो महादेव खुश होई ना का बहीण. तो महादेव उलट असं वाटतं, हो बहीण तू आटे कधी गई, तू आटे होणी म्हण पार्वती पिगाडी जाशी घर जाय. इथले देव करणारे भक्त नको येऊ माय मंदिर. आपले फक्त दुसऱ्याकडे अपेक्षा आहे, स्वतःकडे ते अजिबात नाही. बरोबर आहे ना. हा प्रत्येक बाईना हा विचार करायचा आहे, प्रत्येक पोरीना हा विचार करायचा आहे. मग ऐका, पोरगीचं इतकं विशेष प्रेम आहे. पोरगी किती विशेष आहे. ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल, ज्यांनी रामचरित मानस वाचलं असेल ना, त्यांच्या लक्षात येईल की गुरुजी स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. जरा चढावचा भाग होता, टेकडीचा भाग होता. स्वामी चालत होते रामतीर्थ, स्वामी रामतीर्थ चालत होते. पुढे एक माणूस अशक्त होता, बारका होता. त्याच्या कडेवर पोरगी होती, खांद्यावर पोरगी होती आणि तो चालत होता. खांद्यावर पोरगी अशक्त. स्वामींना असं वाटलं अरे अशक्त आहे बाई, भोला दिसतोय, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे. स्वामींनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. नर हा तर पुन्हा स्वामींना दया आली, कारण संतांचा आणि साधूंचा स्वभाव आहे. हो, जे का रंजले गांजले त्याची म्हणी, जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावं. महाराज दुश्मनाचा सुद्धा वाईट विचार करत नाही, ते संत असतात. पुन्हा आवाज दिला, भैया
ए भाई जी जरा रुक जा, ये जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने स्वामींना सांगितलं, महात्मा जी सुनो ना महात्मा जी, ये जो बेटी है ना ये मेरे कंधे पर ही ठीक है. क्यों? क्योंकि महाराज जी भारत देश में, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती? आप तो सन्यासी है. और तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी त्यांना करते ज्यांना बहीण आहे, मुलगी त्यांना करते ज्यांच्या पोटी मुलगी आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही, ती साधारण व्यक्ती सांगत होती. मग आता तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. भारत देशामध्ये कोणत्या मायबापाला पोरींचं ओझं होतं का? होतं का? नाही. पक्क ना? पक्क ना? मायबापांना ओझं होत नाही. कोणत्याच मायबापांना पोरींचं ओझं होत नाही. मग पोरींचं ओझं होत नाही, माव गर्भपात कताई नव्हता. हा, गर्भपात कुठून आलता? अरे पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी कसं काय मारल्या गेल्या? पोरी मारणाऱ्यांना सांगतो, जे होईल त्याला आपण बदलू नाही शकतस, पण पुढे तरी चूक होऊ देऊ नका. ज्याशने पोरी मारेलेत ना त्यासले पश्चाताप राहील. हो, आणि ज्यासले पोरी आहेत, पोरगा जर दोन शब्द झटपट बोलायला लागणार ना, सहज बॅग बरीशनी 4 दिन ना 20 मनीषनी पोरगी पाहिजे. हो, राग संताप तडे जिरावन साधनशी. आणि ज्यासनी पोटमान पोरी माट टाकेले, पोऱ्यानी कंबर मला लाद दिने तरी बी तट्यात पडणं शेरे भाऊ. पर्याय नाही आते, कारण तुमले भगवाननी दियल साधन बी उपाडी घालेले तुम्ही. मग तुमले ते भोग नशे. हा नाही का? हो, पोरगी विशेष रत्न नाही असं तुम्ही म्हणता, पण पोरी आपणच पोटातल्या पोटात मारलेल्या आहेत काही काही लोकांनी. आणि विशेष म्हणजे पुरुष मंडळींना बोलायला चान्स नाही. हयाटे ना माणसेसले नाही. समजा एखादी सुनबाईले दिवस येत आणि सुनबाई डिलिव्हरी वहिनी, एखादी गलीमानी गावमानी बाईनी विचारा का होताय तुम्ही सुनबाईला दिवस होता काय व्हायना. आणि जर पोर व्हायला राहिने शिलगा वो माय आखो तीज वहिनी वो हाको, तो एक शब्द बोलता बेकार आहे, तो आडे सांगाल चालाव नाही. समजी घ्या तुम्ही, बाकी नाही पाहिजे. पुरुष मंडळी तसं नाही बोलणार. म्हणजे तुमलेच तुम्हाला कंटाळा येत, आम्ही काय करू शकतो? पोरगी एवढं विशेष रत्न आहे महाराज. पण याच्या मागे काय झालं माहितीये का? हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली. हुंडा, हो, इथला हुंडा मागायला लागतात लोके, म्हणजे बजेट ना बाहेर वागायला लागतात लोके. आणि या हुंडान परसादी बाकी लोकेशने ना पुरी पोटमा मारी टाक्या. नुकसान कोणी व्हायली? नुकसान कोणी व्हायले? बहिणीसून मायासून आपलीच व्हायले. आता आपलाच पोरे 40 नव्हे घ्या तरी पोरी बेटी राहण्यात अवसात त्यांना आपण वैष्णी करते. पहिले 100% पोरी आणि 70% पोरे होतात. एक म्हातारा 2 बायका करे पहिले होती ना. अजून काही म्हातारा तसा. तुमनं काय मनाच गरमा मन बापने 2 होत्या. एक म्हातारा 2 करे, कारण होत्यात तो पोरी बेटी बी जायत. बरोबर आहे की नाही? आते 70% पोरी 100% पोरी. 70 पोरेले पोरी बेटी 30 पोरेशनी काय कराना सरळ लंगोट शिवानं गळवर निघाणं भाऊ. पर्याय नाही. हा, त्यामुळे कोणा बी नंबर लागू शकतो. मुलगी एवढं विशेष रत्न आहे. पण काय ना काही माय बापांनी हुंडाला घाबरून पोरी मारल्या. हो, हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती. एक पोरगी सुंदर होती, तिला बघाय पोरगा आला. त्या पोराला मुलगी आवडली, पण पोरगा इंजिनियर होता, सरकारी इंजिनियर होता. त्याला पोरगी आवडली. पोरीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी मला आवडली, तिच्यासोबत मी लग्न करेल, पण मला हुंडा पाहिजे. म्हणला किती? तर म्हणतो 6 लाख रुपये. हा म्हणे एकटी पोर आहे, जावाई सरकारी आहे म्हणल्यावर 6 लाख रुपये हुंडा दिला. आता 6 लाख रुपये हुंडा बी कबूल घ्या, पण नवरदेव म्हणे लग्न मना पद्धत म्हणे कसं? वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही बसवायचं. नवरीन बाप म्हणे तुला पटीन तसं कर, सरकारी कर्मचारी जवाई भेट राही ना. आता त्यानं 6 लाख रुपये हुंडा दिला, पण ठरलेलं नवरदेव नवरी वर घोड्यामध्ये सोबत फिरवायचं. आता ती बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोर बसलेली होती. नवरी पोरगी बसलेली आणि बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली. तरुण पोरं जोरात नाचायला लागली. अहो नवरदेव जरा फॉर्म मौना डांबरा होता थोडा. 150 बाजूमा बसेल पोरले पाय ना
पठ्ठ्यानं कशी कमवली, किती पोरं नाचताय पाय ना. ती म्हणे हा ना बाई. म्हणे पाय तर खरी. म्हणे हा ना. म्हणे देखते खरी. पोर हुशार होती. अहो काय आवराय नाही राय ना माय. म्हणे पोर हुशार होती. म्हणे धनी. म्हणे काय तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतात. तो म्हणे तुम्हाला माईन शपथ टाकेल, सांगणंच पडी, सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं येते. म्हणे कसं काय नाही म्हणे, कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेतात येलच ना माय. म्हणता आमना मालेगाव ना पोरी नेत बघितला वाय बाय. तुमनाकडे नाही ती पद्धत. हा जानगर ना खोका त्यांगर ना वका. हा एवढं बरं. मालेगाव मध्ये येऊ तसा पोरी बाबा. जोरात पोरं नाचत होते. हो आणि त्या नाचणारच नाही. आखू बोलते फॅशनचे बरं का. इथल्या जाल्ल्या जिन्या पॅन्ट राहतीस ना तरी सुद्धा फाटी जाती तो लुगून कुत असते. आखू बाकी ना ते नागिन डान्स वाला राहतो. हो भाऊ चांगला भेटत नाही तू नागिन डान्स वाला कवय टाया बटी रे आपा. मी एक व्हिडिओ दाखवा नागिन देखा नागिन डान्स वाला ते मंडप ना तो खांबवर लागसा चढीस नि तथा ना आडा धट पडना. काय काम पडी हो नागिन डान्स. हा जोरात नाचत होते तरुण पोरं, जोरात नाचत होते. अहो म्हणे देख तिथला पोरी नाची राहणार. पोर म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतात. अहो म्हणे काही नाही कोणले 20 कोणले 50 पाहिजे का कुत्तच म्हणे. त्या पोर हुशार होती. धनी म्हणे काय कारभारी. म्हणे बोल ना. 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा इथला उन्हाळा मग कुदाड राहणार. म्हणे 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा इथला ऊन मग कुदाड राहणार. मन बापनी 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालसो म्हणून हुंडा देणाऱ्याने देत जाऊ. वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्या. बरोबर आहे का नाही. हा देणाऱ्याने दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला आपली रिक्वेस्ट आहे दादा पाया पडून. पोरगी जन्माला आली ना तेव्हापासून तयारी लागायचं. असं सांगानच नाही मापन रुपया नाही काय करू जास्त नाही, पण आपल्या ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे. हा जो पोरगा हुंडा मागतो त्याला डायरेक्ट उठाट द्या. चल रे उठ रे हो नालायक. तू आत्याच भीक मांग राय ना मन पोरले काय पोशी गर्व. बरोबर आहे की नाही. हा